वायनरी चालवणारा, दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का? अजी शर्म से क्या शर्माना, शर्म तो शर्माने वालों की आती है, खुद ही शर्म इतनी बेशरम हो कि शर्म तुम्हें शर्माती है। अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची जहागिरी आहे का? सर्व ओबीसी समाजामधील सर्व नेतेगण, अरे भुजबळ साहेब, मुंडे साहेब, तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली। समीर भाऊ, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन 2011 साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता, शीर्षस्थ नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजबळ साहेब, रामविलासजी पासवान, लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरीनं ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता। आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते। खरं तर मी रोज बोलणारा माणूस आहे, 1-2 मिनिटांमध्येच मी माझं मनोगत तुमच्या समोर मांडेन। आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात। भुजबळ साहेब, 2 दिवस झालं इथं सांगितलं जातंय, भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीड मध्ये येऊ देणार नाही। भुजबळ साहेब, तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात। तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता। हे का सांगतोय? अरे भुजबळ साहेबांचं लांब, ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या केसाला धक्का तरी लावून बघा। अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे, खूप काही बोलता येण्यासारखं आहे। मी एक GR घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर। या GR मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो। भुजबळ साहेब, हा GR हा ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे। पडळकर साहेब ऐका, शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेला आहे, 2 पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो। हे वाक्य असं आहे, मराठा समाजास, ध्यान देऊन ऐका, कुणाला? मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरता शासन निर्णय घेत आहे। कुठल्या समाजास? कुठल्या समाजास? तायवाडे साहेब, तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण दिलंय, या GR द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही। भुजबळ साहेब, तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात, माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा। दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण नाकारलंय। औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, 650 पानाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय की मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय। मग हा जो GR काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा GR आहे। हा जो GR काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे।
माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय। बरोबर आहे का? हा जरांगे वोट सूट कुणावर टीका करतो? भुजबळ साहेबांवर टीका करतो। वोट सूट टीका कुणावर करतो? धनंजय मुंडे साहेबांवर टीका करतो। करतो की नाही करतो? या जरांगे विषयी बोलायचं म्हणलं चौथे नापास गडी। अजी शर्म से क्या शर्माना, शर्म तो शर्माने वालों की आती है, खुद ही शर्म इतनी बेशर्म हो कि शर्म तुम्हें शर्माती है। हे का बोललो मी तुमच्या समोर? कारण मुख्यमंत्र्यांची आय माय काढणारा हा माणूस, मुख्यमंत्री महोदय, हा तुमचा अपमान नाही, या महाराष्ट्रामधल्या 12, 13, 14 करोड जनतेचा हा अपमान आहे। आम्ही ओबीसी बांधवांनी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं। ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचं तुम्ही आम्हाला काय फळ दिलं? तर हा जीआर काढला, जीआर। अरे बाबांनो, गावगाड्यामधल्या आता इथं सगळी व्यासपीठावर माणसं उपलब्ध आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, घडचे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, वडार, बेलदार, माझ्या मुस्लिम समाजामधला शिकलगार, कासार, छप्परबंद, अरे ही माणसं कुठं आहेत? अरे ते कोण काळ कुठे? जरांगे चौथी नापास। अरे मी रोज बोलतोय बाबांनो, आपली माणसं टार्गेट केली जात आहेत, आपल्या नेतृत्वाला टार्गेट केले जात आहे, आपल्या नेतृत्वाला बदनाम केले जात आहे। आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे। लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही। प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे? गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिलं, तुम्हाला आमदार बनवलं, तुम्हाला खासदार बनवलं। प्रकाशराव सोळंकी आणि विजयसिंह पंडित आणि बजरंग बाप्पा सोनवणे, आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही? दिलं की नाही तुम्ही मतदान यांना? की नाही? अरे मग बेकायदा मागणीला जरांगे पाटलाला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार? पंचायत राज मधलं आरक्षण हे वेळ जाऊ शकतं, पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तंड्यावरून मोहल्ल्यामधून गल्लीमधून जातोय। तुम्ही या मत मागायला विधानसभेला आणि लोकसभेला। अरे आरक्षण मागून मिळतं, आरक्षण मागून मिळतं। अरे हे ॲफिडेव्हिट काढून, हा जीआर काढून कुणाला ओबीसीचं आरक्षण मिळू शकत नाही। अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल, तुम्हाला बलुत्या आलुत्यामध्ये जन्माला यावं लागेल, भटक्याविमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल। अरे आमच्या 4 पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव भोगलाय, त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गावगड्याच्या डोंगराच्या कुशिया काबाड कष्टाचं काम करावं लागतंय। आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय, आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतंय। आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही। स्वर्गीय हरी नरके साहेब
आज तुम्ही हवे होता। आज संविधानाचा लीगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्रिमंडळाला सांगायला आज हरी नरके साहेब हवे होते। कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही, तर आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे। आता किती संविधान सांगायचं, किती तत्व सांगायची, वोट सूट शिव्या दे, मुख्यमंत्र्यांना शिव्या दे, भुजबळ साहेबांना शिव्या दे, मुंडे साहेबांना शिव्या दे, अजून कुणाला शिव्या दे। भुजबळ साहेब झालं, अरे जाऊ द्या, कोण काळ कुठे, कोण काय नाव घेताय त्याचं सारखं, कोण आहेत ही माणसं? अरे बीड जिल्हा काय यांच्या बापाची जहागिरी आहे का? बीड जिल्ह्याचा 7/12 यांच्या नावावर लिहिलाय? अरे रात्रंदिवस या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही फिरतो आहोत। आता ही सामाजिक न्यायाची लढाई आहे। भुजबळ साहेबांनी कधी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला? मुंडे साहेब तुम्ही कधी मराठा समाजाच्या SCBC ला विरोध केला? कधी तुम्ही EWS ला विरोध केला? अरे आमचं म्हणणं आहे की राज्यकर्ते जमात असलेल्या, कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ते जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आलुत्याच्या OBC मधलं आरक्षण देऊ नका। हीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका आहे? हीच भूमिका आहे ना। आता काल परवा घडी काय म्हणलं माहितीये का? भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मग बीडला यावं। ऐका ऐका, अरे भुजबळ साहेबाचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती। अरे कारखानदारांचा नेता, वायनरी चालवणारा, दारूचा कारखाना चालवणारा विखे पाटील हा काय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का? जरांगे पाटलाला, अंतरवली सराटीला 1 डझन मंत्री भेटायला आले होते, ते काय राजीनामा देऊन आले होते? आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागताय? गावगड्यातल्या 18 पगड जातीचं, 400 450 जाती उपजातींचं हे आरक्षण आज रोजी गेलंय। अरे कोण तायवाडे, कोण कुठले, कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही। सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय। खरं ते बोलणार, रोखठोक बोलणार। आणि आमच्या बापजाद्यांनी ज्या लोकांना आमदार खासदार केलं, मंत्री केलं, कारखानदार केलं, त्या माणसांना घरी बसवण्यासाठी इथून पुढच्या कालावधीमध्ये OBC बांधवांना राजकारण करायला लावणार, एवढा आशावाद व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय ज्योती, जय भीम, जय मल्हार, जय महाराष्ट्र।